खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मुलगा गणेश हंडोरेंना अटक। गणेश हंडोरेंच्या कारची एकाला धडक। पुण्यात शर्ट इन केला नाही म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण। मारकुट्या शिक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप। अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यता। या मतदारसंघात भाजपने इच्छुकांच्या मुलाखती न घेतल्यामुळे अजित पवारांच्या नावाची चर्चा। शरद पवारांची अक्कल काढण्याइतका मोठा कुणीही नाही। शरद पवार गटाच्या मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाणांनी घेतला गोपीचंद पडळकर यांचा समाचार। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शरद पवारांवर जहरी टीका। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हाके संतापले। वोट जिहाद हा फेक नरेटिव्ह तो संघाकडूनच पसरवला जातोय। धुळ्यामध्ये संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। शरद पवार पुन्हा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत। रामराजे निंबाळकर हाती तुतारी घेण्याची शक्यता। निंबाळकरांनी बोलावला मेळावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या पैशानं भाजपचे प्रचार दौरे करतात असं म्हणत निवडणूक आयोगानं कारवाई करावी। संजय राऊतांची मागणी। अजित पवार हे आता सासरवाडीमध्ये आहेत की माहेरवाडीत याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी। राऊतांचा उपरोधिक टोला। मावळमध्ये भर कार्यक्रमात अजित पवारांनी टोचले आमदार सुनील शेळकेंचे कान। दादागिरी नको प्रत्येक जण इथं मरायला आला असं शेळकेंनी केलं होतं विधान। विनंती आहे सर्व मान्यवरांना। मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी मौलानांची अजित पवारांनी घेतली गुप्त भेट। विधानसभा निवडणुकीत मदत करण्याच्या मागणीसाठी कर्जतच्या दर्ग्यामध्ये भेट झाल्याची माहिती। बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन। दिव्यांगांचं 6,000 रुपये पेन्शन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। कट्टरतावादी झाकीर नाईकचं एक्स अकाउंट बंद। झाकीर नाईक वर भारतात अनेक देशविघातक कृत्यामध्ये झाकीर नाईक आरोपी। आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश। पेसा कायद्यातील पद मानधन तत्वावर भरण्याचा सरकारचा निर्णय।